नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, कापसाचे भाव कुठपर्यंत राहतील, तज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। कापूस खरेदीसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सीसीआयचे कपास किसान ॲप, आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेतील लावलेले 50% शुल्क, केंद्र सरकारच्या आयात शुल्क काढण्याचा निर्णय यामुळे देशातील कापूस बाजारात दबावात आला आहे। शेतकऱ्यांनी दिलासा देण्यासाठी यंदाच्या हंगामात सीसीआयला जास्त कापसाची खरेदी करावी लागणार आहे। त्या दृष्टीने खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सीसीआय ॲपच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया राबविणार आहे। शेतकऱ्यांना 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन नोंदणी करता येईल। यामध्ये कापसाला हमीभाव 7,710 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला हमीभाव 8,110 रुपये आहे। सीसीआयकडून यंदा लवकरच आणि शेतकरी देखील तेवढा कापूस खरेदी केला जाणार आहे। गेल्या वर्षीपेक्षा यंदा खरेदी जास्त होण्याची शक्यता आहे। खरेदीची प्रक्रिया सुरळीत चालावी आणि शेतकऱ्यांना गोंधळ होऊ नये यासाठी ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे। तसेच शेतकऱ्याला सोयीप्रमाणे कापूस विक्रीचा लॉटही बुक करता येईल, त्यामुळे हेलपाटे करण्याची गरज नाही असे सांगण्यात आले आहे। नोंदणीसाठी किसान ॲपच्या माध्यमातून नोंदणी होणार आहे। मित्रांनो, गुगल प्ले स्टोअरवर 30 सप्टेंबर कपास किसान ॲप उपलब्ध होणार आहे। त्या आधारे शेतकऱ्यांना 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करता येणार आहे। त्याकरिता ऑनलाईन अपडेट 7/12 अपडेट लावावं लागेल। सरकार शेतकऱ्याच्या माहिती प्रमाणित करेल, त्याकरिता ऑनलाईन ID व पासवर्ड दिला जाणार आहे। माहितीचे प्रमाणीकरण झाल्यानंतर कापूस विक्री करता 7 दिवसाचा प्लॉट दिला जाईल। या 7 दिवसात कोणत्याही दिवशी व केव्हाही तुम्ही कापूस हे विकू शकता। सरकारने सगळे कापूस हमीभाव खरेदी करावा, जावंदिया यांचे असे म्हणणे आहे। कापड उत्पादकांच्या संरक्षणासाठी कापसाची आयात शुल्क मुक्त करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला। हा निर्णय उत्पादकांसाठी अन्यायकारक असल्याने तो मागे घेण्यात यावा, अन्यथा ते येत्या हंगामात उत्पादित संपूर्ण कापसाची खरेदी सरकारने हमीभावाने करावी, अशी मागणी शेती प्रशासनाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंदिया यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदी यांना केली आहे। तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।